पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। इंदापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, गावठी पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे व मॅगझिनसह तरुण अटकेत। गोपनीय माहितीच्या आधारे रचला सापळा, 58,000चा मुद्देमाल जप्त। गुन्हे शोध पथकाची प्रभावी कामगिरी। इंदापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या धडाकेबाज कारवाईत एका तरुणाला अवैध गावठी पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे व 2 मॅगझिनसह ताब्यात घेतले। आरोपीकडून सुमारे 58,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्या विरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 ऑगस्ट 2026 रोजी पोलीस अंमलदार विनोद लोखंडे व लक्ष्मण सूर्यवंशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोखळी परिसरात सापळा रचण्यात आला। यावेळी मोहम्मद कमरुल हलीम मंसुरी वय 25 वर्ष याच्याकडून 1 गावठी पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे व 2 मॅगझिन जप्त करण्यात आले। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान करीत आहेत। गुन्हे शोध पथकाच्या या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। जे डीबी पथकाचे प्रमुख सपोनी केकान आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी माहिती काढली। मिळालेल्या माहितीच्या आधारे मोहम्मद हलीम मंसुरी हा त्याच्या पंक्चर दुकानामध्ये अग्निशस्त्र बाळगून असल्याची त्यांना खबर मिळाली। त्या खबरेवरून टीमने त्यांना ताब्यात घेतलं। त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर तसं अग्निशस्त्र त्याच्याकडे मिळून आलं आणि ते मिळालेलं अग्निशस्त्र आम्ही जप्त करून ताब्यात घेतलं। मिळालेल्या माहितीच्या आधारे 464/26 भारतीय शस्त्र अधिनियम 325 प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याला अटक करून सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली। माननीय न्यायालयाने त्याला 2 दिवसाचा इशारा दिला आहे। गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे आम्ही सविस्तर तपास करत आहोत। तपासामध्ये त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले पिस्टल, 2 जिवंत काडतूस आणि 1 मॅगझिन हे त्यांनी कुठून आणलं याच्याबद्दल अधिकचा तपास आमचा चालू आहे। याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीत होतात का किंवा यांना आणखी अशाच प्रकारे कुणाला पिस्टल वगैरे पुरवलेत काय याच्याबद्दलही आम्ही तपास करत आहोत। सदरचा आरोपी हा मधोल, तालुका महुवा, जिल्हा वैशाली, राहणार बिहार राज्य या इथला आहे, पण तो गेले 15 वर्षापासून इंदापूरमध्ये वास्तव्यास आहे। त्यामुळे त्याचं संपूर्ण पाठीमागचं रेकॉर्ड चेक करणार आहे। त्याच्याबद्दल काय आणखी गुन्हे उघड होतात का याच्यानुसार आम्ही प्रयत्नशील आहोत। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार।